अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। आणि अशा पद्धतीने पैसे शेवटच्या मिनिटापर्यंत वाटत होते। मी माझ्या डोळ्याने पाहिलं, दिल्लीत होतो मी त्या दिवशी। जागोजाग टेबल टाकून पैशाचं वाटप चालू होतं आणि पोलिसांना सूचना होत्या तक्रारी घ्यायच्या नाहीत। या पोलिसांना गृहमंत्री अमित शहांच्या कार्यालयातून स्पष्ट सूचना होत्या। अशा प्रकारे निवडणुका देशामध्ये कधी लढली गेली नव्हती हो। हार जीत होते, संघर्ष होतो, राजकारणात लढाई होते, पण अशा पद्धतीनं कोणी या देशात आतापर्यंत निवडणुका लढले नव्हते। अशा पद्धतीनं महाराष्ट्रात लढले, अशा पद्धतीने दिल्लीत लढले, याच पद्धतीनं बिहारला लढली जाईल म्हणून आम्ही आमची लढाई थांबवलेली नाही। काल देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेवर म्हटलं की दिल्लीत पराभव समोर दिसतो आहे, त्यामुळे ही पत्रकार परिषद ही लक्ष हटवण्यासाठी अजिबात नाही, क्रॉस फायर होते। देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्राचा अभ्यास कमी आहे। देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्राचा अभ्यास कमी आहे। त्यांना राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची इच्छा असावी, पण जोपर्यंत अमित शहा आहेत तोपर्यंत राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळेल का याबाबत लोकांच्या मनात शंका आहे। ते दिल्लीत गेले स्टार प्रचारक म्हणून, पण त्यांनी प्रचार जरी केला नसता तरी हाच निकाल आला असता, तर निकालच ठरलेला होता। आता देवेंद्रजी म्हणतात कालची पत्रकार परिषद आणि राहुल गांधींनी उपस्थित केलेले मुद्दे